तर मित्रांनो, आज आपण सेकडेवारी या प्रकारावरील काही राहिलेले जे आपले महत्त्वाचे टॉपिक्स होते ते पाहणार आहोत। आज जो मी तुमच्या समोर प्रकार घेतला आहे पहा, हा प्रकार कुठल्याही एग्जामला IBPS किंवा TCS पॅटर्न अनुसार एखादा तरी प्रश्न निवडणूक, उमेदवार आणि एकूण मतदार यावरती पडत आहे पहा। तर या जर प्रश्नाचं एकदा तुम्हाला बेसिक लक्षात आलं तर यावरती कसाही फिरून प्रश्न विचारला तरी तुमच्या लक्षात येणार आहे। आता पुढे आपल्या समोर एक प्रश्न दिलेला आहे पहा, एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवार होते, त्यापैकी पहिल्या उमेदवारास 30% मतं पडली आणि तो एकूण 16,000 मतांनी काय झाला, पराभूत झाला। तर आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो, एकूण निवडणुकीमध्ये किती मतदान झाले, पहा टक्के नाही तर एकूण मतदानाची संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही निवडणूक असू द्या, जर त्यामध्ये अवैध मतदान झालेलं नसेल तर एकूण मतदान बरोबर आपण या ठिकाणी मानतो मित्रांनो 100%। आता 100%पैकीच जो मतदार पराभूत झालेला आहे याला 30% मतदान पडलेलं आहे, म्हणजे जो मतदार विजयी झालेला आहे पहा, तर या विजयी मतदाराला या ठिकाणी 70% मतदान पडलेलं पाहिजे। बघा, हरलेल्या उमेदवाराला जर 30% मतदान पडलेलं असेल तर विजयी उमेदवाराला राहिलेलं जे 70% आहे ते कोणाला पडलेलं आहे, विजयी उमेदवाराला पडलेलं आहे। म्हणजे दोघांमध्ये जर आपण फरक पाहिला तर दोघांमध्ये एकूण 40%चा फरक आहे मित्रांनो। जो जिंकलेला उमेदवार आहे हा हरलेल्या उमेदवारापेक्षा 40% मतं एक्स्ट्रा घेऊन जिंकलेला आहे आणि स्पेसिफिक या 40% मतांची संख्या आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी 16,000 पहा। मग आता इथे आपलं काम आणखीन सोपं झालंय मित्रांनो, आपल्याला डायरेक्ट सांगितलंय की बाबा 40% मतदान म्हणजे 16,000 आहे, तर आपल्याला होल त्या निवडणुकीत झालेलं एकूण मतदान म्हणजे 100%ची प्राइज या ठिकाणी काढायची आहे। पहा, त्रैराशिक लक्षात घ्या, आपल्याला त्रैराशिक मांडायचं आहे या ठिकाणी 100 गुणाकारामध्ये 16,000 आणि भागाकारामध्ये 40% पहा। आता या ठिकाणी 4 ने 16ला भाग जाईल 4चा आणि 0 ने जर आपण 1 0 काटला तर 4 वरती एकूण 0 राहत आहेत मित्रांनो, शिल्लक 4, म्हणजे एकूण निवडणुकीमध्ये झालेलं मतदान आहे 40,000 मतदान। पहा, अशा प्रकारे हा प्रश्न आलेला तुम्ही सोडवू शकता। यामध्ये आपल्याला फक्त काय करायचे, हरलेला उमेदवार आणि जिंकलेला उमेदवार यांच्यामध्ये पडलेला फरक खूप महत्त्वाचा असतो। पहा, असा प्रकारचा आलेला प्रत्येक प्रश्न अगोदर तुम्हाला हरलेल्या आणि जिंकलेला उमेदवार यांच्यातला फरक काढून घ्यायचा, ही एक ट्रिक्स आहे। एकदा जर का यांच्या पर्सेंटेज मधला आणि एकूण मतांमधला फरक निघाला की मग तुम्हाला एकूण मतदाराची संख्या असेल किंवा फक्त हरलेल्याच मतदाराची संख्या असेल किंवा फक्त जिंकलेल्या मतदाराची संख्या विचारली तरी सुद्धा आपल्याला काढता येते पहा। तर चला मग पाहूया अशा प्रकारचा आपण पुढचा प्रश्न पाहून घ्या, हा प्रश्न लक्षात आलेला आहे का? ओके, तर पहा, यामध्ये आपण पुढचा प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न एकदा व्यवस्थित रीड करून घ्या। या प्रश्नात सुद्धा 2 उमेदवार आहेत आणि त्यापैकी एका उमेदवाराला 71% मतं मिळालेली आहेत आणि 71% मतं मिळवून तो उमेदवार 756 मतांनी त्या ठिकाणी काय झालेला आहे, विजयी झालेला आहे। तर परत आपल्याला प्रश्न तोच विचारलेला आहे की बाबा एकूण निवडणुकीमध्ये किती टक्के मतदान झालेलं आहे। हा प्रश्न व्यवस्थित निवांत वाचून आणि समजून घ्या। तुम्हाला मी एक सांगितलंय की पहिली ट्रिक्स आहे आपली, जिंकलेला आणि हरलेला उमेदवार यांच्यातला पर्सेंटेज मधला
आणि एकूण मतांमधला सुरुवातीला फरक काढून घ्यायचा पहा. आता या ठिकाणी एकूण मतदान झालेलं आहे मित्रांनो 100%. त्यापैकी जो जिंकलेला विजयी उमेदवार आहे या विजयी मताला डायरेक्ट आपल्याला पर्सेंटेज सांगितलेले आहेत की बाबा याला 71% मतं पडलेली आहेत. मग जो हारलेला उमेदवार आहे याला किती मतं पडायला पाहिजेत पहा. जर 100 पैकी 71 विजयी मतदाराला पडली तर हारलेल्या मतदाराला या ठिकाणी 29% मतदान पडायला पाहिजे. मग आता या ठिकाणी परत तेच दोघांच्या एकूण पर्सेंटेज मधला फरक काढून घ्या. पहा फरक किती आलेला आहे. तर फरक या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो 42%. आता या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट 42% म्हणजे जो जिंकलेला उमेदवार आहे याला एक्स्ट्रा मतं पडलेली आहेत पहा 756 मते. ओके, या ठिकाणी आपला मुद्दा क्लिअर झालेला आहे. तर आपल्याला एकूण निवडणुकीतलं मतदान म्हणजे या ठिकाणी 100%ची किंमत काढायची आहे पहा. पहा आता त्रैराशिक मांडून घ्या. 100 गुणुले 756. ठीक आहे, मला या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी इथे लिहिते पहा. 100 गुणाकारामध्ये आहेत 756 आणि भागाकारामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत 42. तर 7ने दोन्ही संख्यांना भाग जाणार आहे पहा 7 सकून 42, 7 1 7, भाग द्या शून्याचा 7 8 56. आता 6ने भाग द्या 6 1 6, उरले इथे या ठिकाणी 4, पुन्हा 6 8 48, राहिलेले 2 शून्य जशास तसे. म्हणजे जी निवडणूक होती मित्रांनो त्यामध्ये एकूण मतदारांची संख्या होती 1800. त्या 1800 पैकी एकाला पडलेले आहेत 71 आणि दुसऱ्याला पडलेले आहेत त्या ठिकाणी 29%. आलं लक्षात? काही अडचण नाही. परत तुम्हाला मी तीच ट्रिक सांगते. अशा प्रकारचा प्रश्न आला रे आला की जिंकलेला आणि हारलेला उमेदवार यांच्यातील पर्सेंटेज मधला फरक काढायचा आणि एकूण मतदारांमधला फरक काढायचा. ओके, चला पहा. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. एका निवडणुकीत एकूण 7500 मतदान झाले. त्यापैकी 20% मतदान काय झाले? अवैध ठरले. आता तुम्ही म्हणताल अवैध म्हणजे काय? तर अवैध याचा अर्थ या ठिकाणी चुकीचे मतदान 20% झालेले आहे म्हणजे ते आपल्याला एकूण 100%मध्ये धरायचं नाहीये, लक्षात घ्या. आणि जे काही उमेदवार आहेत यांची जी लढत होणार आहे आता ती फक्त राहिलेल्या 80%मध्येच होणार आहे. तर त्या मतां 80 पैकी एकाला पडलेले आहेत पहा 55%. तर आपल्याला दुसऱ्या उमेदवाराला किती मतदान मिळाले हे काढायचे. पहा प्रश्न थोडा ट्विस्ट आहे. एकदा वाचून घ्या आणि समजून घ्या काय दिले ते. ओके, आलाय प्रश्न तुमच्या लक्षात? पहा आता एकूण 100% मतदान बरोबर आपल्याला त्या गावातील दिलेलं आहे 7500 पहा. तर एकूण मतदार आपल्याला 7500 दिलेले. आता आपल्याला यापैकी 80% मतदान हे काय झालेलं आहे? वैध ठरलेले आणि 20% मतदान अवैध आहे. आता हे 100ला जर 7500 तर बाबा फक्त 80च आमच्या कामाचे, तेच सांग, बाकीचे 20% राहिलेले सोडून दे. आता आमचा आणि त्या गणिताचा 20%चा काहीही संबंध नाहीये पहा. आता त्रैराशिक मांडा. या ठिकाणी 80 गुणाकारामध्ये 7500 भागाकारामध्ये 100. डायरेक्ट शून्य कापली तरी सुद्धा चालतात पहा. 8 पंचे 40 आणि हातचे आलेले या ठिकाणी 4 पहा. पुन्हा 8 7 56, 56 आणि 4 या ठिकाणी येतील 60 आणि राहिलेला 1 शून्य. म्हणजे आता
जी आपली लढत होणार आहे दोन्ही उमेदवारांची, ही कितीमध्ये होणार आहे मित्रांनो? फक्त 6,000तच होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला 100% उमेदवारांची किंमत बरोबर किती घ्यायची आहे? 6,000 घ्यायची आहे. कारण 20% मतदान हे बाद झालेले, त्याचा काही सुद्धा उपयोग नाही. तर पहा, आता परत आपण याला मांडून घेऊ शकता की बाबा रे, 100% मतदान बरोबर या ठिकाणी आहे 6,000. तर जो उमेदवार जिंकलेला आहे त्याला पडलेत 55% मतं आणि मला हारलेल्याचं काढायचे. जर 100 पैकी जिंकलेल्याला 55% मतं मिळाली असतील तर हारलेल्याला किती टक्के मतं मिळाली असतील? तर बरोबर आहे पहा, हारलेल्या उमेदवाराला या ठिकाणी 45% मतं मिळालेली असतील. पुन्हा याचं त्रैराशिक मांडून घ्या मित्रांनो. पहा, 45 गुणाकारामध्ये 6,000, 45 गुणाकारामध्ये या ठिकाणी येणार आहेत 6,000 आणि भागाकारामध्ये 100 घ्या किंवा डायरेक्ट 2 शून्य काटून टाका. पहा, पुन्हा इथे गुणाकार करा, शून्याला शून्य जशाच तसा, 6 पंचे 30, हातचे आले 3 आणि 6 चोक 24, 24 आणि 3 या ठिकाणी येतील पहा 27. तर जो हारलेला उमेदवार आहे याला एकूण किती मतं मिळालेली आहेत 6,000 पैकी? तर त्या हरलेल्या उमेदवाराला एकूण मिळालेली आहेत मित्रांनो 2,700 मते. मग जिंकलेल्याला सुद्धा तुम्ही काढू शकता, त्याला किती मिळतील? 3,300 मतं मिळतील. पहा, तर एवढं सोपं आहे हे. फक्त तुम्हाला काय विचारले आणि काय क्ल्यू दिलाय हे यामध्ये लक्षात यायला हवं. पहा, एकदा पाहून घ्या. पुढचा प्रश्न पाहूयात ना आपण. आता पुढचा प्रश्न पहा. पुढे आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. त्यामध्ये एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवार आहेत आणि जी 100% मतदान होतं त्यापैकी 5% मतदान हे लोकांनी केलंच नाहीये. पहा, म्हणजे 100%पैकी एकूण फक्त 95% मतदान झालेलं आहे. त्यापैकी जो विजयी उमेदवार आहे त्याला 48% मतं मिळालेली आहेत आणि तो एकूण या ठिकाणी 1,500 मतांनी विजयी झालेला आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे की मित्रांनो, एकूण त्या निवडणुकीमध्ये किती मते मिळाली? जो मतदार विजयी झालेला आहे त्याला एकूण किती मते मिळालेली आहेत? तर पहा, प्रश्न पहा. या ठिकाणी आपल्याला एकूण 100%पैकी 5% मतदान झाले नाही, म्हणजे मतदान झालेलं आहे मित्रांनो फक्त 95%. या 95%पैकी जो जिंकलेला उमेदवार आहे याला पडलेले आहेत पहा 48%. मग जो हरला उमेदवार याला पडतील या ठिकाणी 47%. पहा, आले लक्षात? जो हरलेला आहे याला 48 पडले 95% पैकी, म्हणजे जो जिंकलेला आहे त्याला किती पडणार आहेत? 47% मतं या ठिकाणी पडणार आहेत. पहा, तर आता आपल्याला काय करायचंय मित्रांनो, या दोन्हींमधला फरक काढून घ्यायचा आहे. तर 48 आणि 47 यांच्यामध्ये फक्त 1% फरक येतो. जो जिंकलेला उमेदवार आहे हा हरलेल्यापेक्षा फक्त 1% जिंकलेला आहे आणि 1% म्हणजेच त्याला एकूण किती मतं जास्त पडलेली आहेत? 1500 मतं त्या ठिकाणी जास्त पडलेली आहेत. तर आपल्याला जिंकलेल्या मतदाराची एकूण मतं म्हणजे 48% बरोबर किती असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. पहा, ओके. आता मांडून घ्या यांचं त्रैराशिक मित्रांनो. पहा, 48 गुणाकारामध्ये या ठिकाणी किती येणार आहेत? 1,500. आता छेदस्थानी 1 लिहिला काय आणि न लिहिला काय त्याचा काही विषय नाही. पहा, गुणाकार करून घ्या. 2 शून्याला 2 शून्य, 15 8 20चे, हातचे राहिले 12, 15 चोक 60, 60 आणि 12 या ठिकाणी येणार आहेत 72. म्हणजे जो जिंकलेला उमेदवार आहे मित्रांनो त्याला एकूण 72,000 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. ओके, काही अडचण नाही. पहा, खूप सोपे प्रश्न आहेत.
पण जर समजून घेतले तर सोपे आहेत, नाहीतर खूप अवघड प्रश्न आहेत पहा. चला आणखीन 1 ते 2 प्रश्न आपण अशाच प्रकारचे पाहणार आहोत. तुम्हाला समजत आहे ना? नक्की समजत आहे? काही अडचण नाहीये? ओके. पहा, यासारखाच आपण थोडासा आणखीन जास्त इंटरेस्टिंग असा प्रश्न पाहणार आहोत. पहा, प्रश्न तुमच्या समोर आहे, व्यवस्थित वाचून घ्या आणि बघा या प्रश्नाविषयी तुम्हाला काय वाटतं, याचं उत्तर तुम्हाला समजू शकतं का? तर पहा, पडलात ना गोंधळात या ठिकाणी की बाबा आतापर्यंत ठीक होतं, निवडणुकीला फक्त 2च उमेदवार उभे होते, पण आता तिसराही उमेदवार त्यात ऍड झालाय. बरं, झाला तर झाला, नेमकं त्याला किती % मतं मिळालीत हेही आपल्याला माहित नाही. मग आता एकूण मतदान कसं काढायचं? तर पहा, यामध्ये एक क्ल्यू दिलेला आहे, तो फक्त आपल्याला लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकूण निवडणूक किती % आहे? 100% आहे. पहा, आता 100%पैकी आपण गृहीत धरूया मित्रांनो, ए या मतदाराला यापैकी मिळालेले आहेत 20%. ठीक आहे. त्याच्यानंतर बी या मतदाराला किती मिळालेत हे माहीत नाहीयेत, आणि सी या मतदाराला मिळालेले आहेत या ठिकाणी 42%. पहा, याच्यावरून काही लक्षात आलंय का तुमच्या? आलंय? बघा, 100% पैकी ए ला 20 मिळाले, सी ला 42 मिळाले. जे काय उरले ते कुणाला मिळालेले असतील? आता बी लाच मिळालेले असतील. पहा, मग 100 मधून या ठिकाणी 62% मतं वजा करा. जी 38% पडलेली आहेत, ही 38% कोणाला पडलेली आहेत? बी ला पडलेली आहेत. आहे काय अडचण? नक्की नाही. आता पहा, जी लढत होणार आहे हारण्या जिंकण्याची, ती फक्त याच दोघांमध्ये होणार आहे. याचा बिचाराचा विषय संपला, हा काही यांच्या स्पर्धेमध्ये नाहीये. मग आता पहा, बी पेक्षा सी किती % जिंकलाय? तर 4% जिंकलेला आहे. म्हणजेच किती मतांनी जिंकलाय? पहा, 4% म्हणजे 4000 मतांनी या ठिकाणी हा सी जिंकलेला आहे. तर आपल्याला एकूण निवडणूक कितीची होती हे काढायचं आहे. आलं लक्षात? मग करा, 100 गुणाकारामध्ये 4000 भागिले 4. पहा, 100 गुणाकारामध्ये एकूण 4000 भागाकारामध्ये 4 डायरेक्ट कट केले, आणि 1 वरती सरळ सरळ तुम्ही या ठिकाणी 5 शून्य दिली तरी काही हरकत नाही. पहा, एकूण निवडणूक जी आहे ही आपली निवडणूक 1,00,000 मतदारांची होती. आलं लक्षात? पहा, एकदम चांगला प्रश्न होता, एक्झाम ओरिएंटेड असा प्रश्न होता. परत एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि सांगा मला काही अडचण असेल तर. तर पहा, अशा प्रकारे मी निवडणूक आणि मतदार या एकाच घटकावरती 5 प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. पहा, आशा आहे तुम्हाला 100% समजलेले असतील. चला मग एक प्रश्न देत आहे मी तुमच्यासाठी, मला सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये 100% याचं उत्तर सांगा. आणि अशाच प्रकारचे ट्रिकी आणि एक्झाम ओरिएंटेड प्रश्न मी तुमच्यासाठी रोजच्या रोज अपडेट करणार आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही परीक्षा देताल तेव्हा 100% मला सांगताल की मॅडम तुम्ही शिकवलेला हा प्रश्न आम्हाला अशाला असा पडला होता. मग त्यासाठी मला कमेंट करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहा, चला मग हा प्रश्न पाहून घ्या आणि मला याचं उत्तर सांगा. ओके, आता एक प्रश्न तुमच्यासाठी खास आहे पहा, जो की माझ्याकडून द्यायचा राहून गेलेला होता. तो प्रश्न म्हणजे हा पहा. तर हा जो प्रश्न आहे
हा 300/7/2% आणि 5/2 बरोबर किती? तर तसा सोपाच आहे, पण बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. तर याची मांडणी आपल्याला करायची आहे मित्रांनो. 300 म्हटलं की या ठिकाणी गुणाकार ठेवा आणि पर्सेंट म्हणलं या ठिकाणी पर्सेंट म्हटलं की याचा अर्थ होतो भागाकारामध्ये 100. ओके. आणि म्हटले म्हणून अधिक घ्या आणि पुढची स्टेप जशास तशी मांडा पहा. 200 या ठिकाणी आपल्याला 5/2 विचारलेले आहेत. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आहे, काही अडचण नाही. आता फक्त आपल्याला हे गणित सोपं करण्यासाठी हे भागिले 2 उलटून गुणाकारामध्ये आणायचे आहेत पहा. म्हणजे आणखीन तुम्हाला भागाकार करायला या ठिकाणी सोपं जाणार आहे पहा. 100 गुणाकारामध्ये 2, भागाकारातले 2 जर छेदस्थानी आणले तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं मित्रांनो? गुणाकारामध्ये होतं. अगदी तसंच इकडे सुद्धा 200 गुणुले 5/100 करून टाका आणि आता सोडवा पहा. 2020 या ठिकाणी कटून गेली. आता भाग देणं कठीण आहे. 7×21 21ला 2 ने भाग द्या, उत्तर येईल 10.5 आणि परत इकडे 2020 काटा, 2ला 2 काटा, राहिले +5. आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 15.5. ओके. काही सुद्धा यामध्ये कठीण असं नाहीये पहा. जर कुठलाही गणितातला प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजावून घेतला तर त्या प्रश्नातच असा काहीतरी क्ल्यू दिलेला असतो, अशी काहीतरी ट्रिक्स दिलेली असते मित्रांनो, जी तुम्हाला 100% उत्तरापर्यंत नेते. तर नक्कीच माझ्यासोबत तुम्ही चालत राहा. गणित या विषयामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही. चला मग आजचं लेक्चर कसं वाटलं मला 100% सांगा. परत भेटूया आपण अशाच प्रकारच्या एका धमाकेदार लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.